धाव येणार नाही. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो. विनायक कानसकर यांनी जर झेल घेतला तर अतुल कामते झेल घेतलेला आहे त्याच्यासाठी पारितोषिक आहे 200 रुपयांचं. गोलंदाज तयार. या बेचा बॉल कडक बेधडक येतोय षटकार. 6 धावा. धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. 34 धावा 53चा पाठलाग करत असताना महेश शिंदे इज ऑन फायर नाव. जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी आपण पाहतो. HB रायडर्स साठी आता हा खेळाडू घातक ठरणार आहे. आणि पहा पुन्हा गेम थोडंसं आपण स्पीडअप करायचं कारण वेळ भरपूर महत्त्वाचा आहे. वेळ तुम्हाला वाचवणं गरजेचं आहे कारण आजच्या दिवसा म्हणजे आजचं शेड्यूल आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचे. सातत्यानं ऑर्गनायझर कमिटीकडून या सूचना येत आहेत. आखूट टप्प्याचा बॉल पुल केला जातोय. उंच गेला. क्षेत्ररक्षक डाऊन दे बॉल येण्याचा प्रयत्न करतील. नशिबानं पुन्हा एकदा साथ दिली महेश शिंदे यांना. आणि याचबरोबर या चेंडूवरती 2 धावा येताना पाहायला मिळतात. आणि 2 धावेंबरोबर संघाची धावसंख्या वाढलेली आहे. रन्स झालेले आहेत आतापर्यंत स्कोर कार्डवरती 36 धावा ऑन बोर्ड. 53 धावांचा पाठलाग करते टीम. 36 झालेले आहेत. पुढे किती धावा येणार प्रत्येकाची प्रतिष्ठा आज बनायला लागली आहे. आखूट टप्प्याचा बॉल पुल केला जातोय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक टेकन. वा जबरदस्त कॅच. विकेट येताना पाहायला मिळतीये. रामदास वांगर इज देअर. सुंदर झेल. विकेट. मॅच फिरू शकते हेच दाखवलेलं आहे. रामदास बांगर यांचा एक सर्वोत्कृष्ट झेल आपण मैदानावरती पाहिला. जो मात्र एका हाताने घेतला. सुरुवातीला त्याला अंदाज आला नव्हता. जवळ चेंडू ज्यावेळेस येत होता त्यावेळेस अक्षरशः हात तिथे पुढे गेला. अरे पहा एका हातात अलगद चेंडू धरलेला आहे. सुंदर कॅच. जबरदस्त खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी आपण पाहतो. कुडे बुद्रुक प्रीमियर लीग म्हटली तर प्रत्येक जण अगदी जीवाच्या आकांतानं प्रयत्न करताना पाहायला मिळतो. आणि पहा प्रत्येकाची प्रतिष्ठा आज पणाला लागलेली आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतील. आज लढायचं संघासाठी संघ मालकांसाठी. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याचा बॉल पायावरती करण्याचा प्रयत्न. धावबाची संधी होऊ शकते. बॉल हातामध्येच नाही. संधी गमावली. पहा अशा फार दुर्मिळ संध्या क्रिकेटमध्ये येतात. त्या तुम्हाला घ्याव्या लागतात तर कुठेतरी तुमचा विजय जवळ होईल. यावेळेस हातात आलेली संधी मुठीत पकडलेल्या रेतेसारखे निघून गेलेले आहे. षटकाची समाप्ती होताना पाहायला मिळते. तर मैदानावरती 2 षटकांचा खेळ आटोपलेला आहे. आणि 2 षटकांमध्ये 53चा पाठलाग करत असताना धावफलकावरती 36 धावा या ठिकाणी आपण पाहतो. अठरा बॉल आणि 24 बॉल आणि अजूनही 17 धावेंची आवश्यकता आहे. सोमावरती संघानं HB रायडर्सनं भरपूर विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला खरं तर सोमानं तडा दिलेला आहे. काही नो बॉल त्यांना हाताळल्या. त्यानंतर तिथेच संघ बॅकफुटवरती येताना पाहायला मिळाला. पहिलं षटक मला वाटतं 22 धाव्यांचं झालं जे भरपूर महागडं राहिलं. तर गोलंदाजीत थोडंसं परिवर्तन होईल आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रामदास जे मात्र दाखल होतील. स्ट्राईकला आपण पाहतो राजू मेदगे वन ऑफ दी लेजंड प्लेयर. अनेक वर्षांचा अनुभव पाठीशी ज्यांच्या राजू मेदगेचं मात्र स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतात. पाहायचं परिस्थिती काय असेल थोडीशी विपरीत परिस्थिती मला वाटतं HB रायडरच्या बाजूनं जाताना पाहायला मिळाली. थोडीशी कठीण परिस्थितींना आता HB रायडर्स तोंड देतो. या कठीण परिस्थितीमधून अक्षरशः विजयाचा श्वास आता कसा मोकळा केला जाईल. विजयाचा मार्ग कसा शोधला जाईल याच्याकडे लक्ष दिलं जाणार आहे. आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रामदास जे मात्र येत आहेत. हो यावेळेचा बॉल चिंटू डॉट. हा सामना खरं तर दोन्ही संघांसाठी शिवधनुष्य उचलण्या इतका जड आहे. शिवधनुष्य उचलायचं असेल तर त्यासाठी संघात राम हवा. आणि खरं तर रामला आता HB रायडर्सनं गोलंदाजीसाठी आणलेला आहे. आणि पहा एक पहिला चांगला चेंडू आपण मैदानावरती पाहिला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत.
खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने खेळला गेला. राजू मेदगे यांच्या बॅटमधून जमीनला समांतर स्ट्रोक. एक धाव या ठिकाणी प्राप्त होताना पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न होणार नाही. जिम्मे यांच्या दिशेने थ्रो पहा काय परफेक्ट होता. सुंदर थ्रो आपण मैदानावरती पाहिला. दुसरीला मुबारा आहे तिथे. एकच धावा संख्येवरती समाधान मानावं लागेल आणि एका धावेच्या मदतीनं 37 धावाच्या धावपलकावरती लावलेल्या आहेत. भरपूर शांतता आपण मैदानावरती पाहतो. पहा एक मानाची सन्मानाची क्रीडा स्पर्धा 12व्या वर्षामध्ये नितांत परंपरा या ठिकाणी क्रिकेटची जपलेली आहे. का आदर्श गाव कुडे बुद्रुक समस्त ऑर्गनायझर कमिटी सांस्कृतिक कला क्रीडा शैक्षणिक वारसा लाभलेलं एक आदर्श गाव. ओहो झेल मैदानावरती सुटलेला आहे आणि झेल मला वाटतं सुटलेला आहे गोविंद किती घातक ठरणार आहे हे आपल्याला मैदानावरती पाहायचंय. गोविंदचा झेल मैदानावरती सोडणं म्हणजे साक्षात मला वाटतं यमाच्या दरबारात डोकावल्यासारखं आहे. गोविंदचा काळ आला होता. वेळ जवळ फिरकली नाही आणि त्याचबरोबर आपण पाहतो पुन्हा एक धाव या ठिकाणी आलेली आहे. गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहे. फुल टॉस बॉल यू मिस आय डेफिनेटली हिट विकेट. राजू मेदगेला परतावं लागेल. तिसरा धक्का या ठिकाणी लागलेला आहे. HB रायडर्स देखील सांगतायत की आम्ही देखील मॅचला सहजासहजी सोडणार नाही. विकेटचं बदल. पारितोषिक येते रामदास यांच्यासाठी जी कॅच घेतली आणि ही विकेट घेतली. जो खेळ पाहता रामदासचा ND अर्थातच निरंजन नाना धंद्रे यांच्या वतीने पारितोषिक आलंय. किती 200 रुपयांचं कॅश प्राइज. HB रायडर्स संघाचे संघ मालक दौलतराव बांगर यांच्या वतीने 200 रुपयांचं कॅश प्राइज. म्हणजे मॅच इथून फिरू शकते. तर आता 2 चेंडूंचा खेळ या षटकाचा अजूनही बाकी आहे. धावपलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 38 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 52 धाव्यांचं एक मापक लक्ष 53 धाव्यांचं एक मापक लक्ष मैदानावरती आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिलं षटक जरी माघार आलं तरी HB रायडर्सनं मॅच अजूनही सोडलेलं आहे. रामदास पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होताना पाहायला मिळतात. जिम्मी पहा आपल्या प्रयत्नांची परिकाष्ठा मैदानावरती करतायत. गणेश मेदगे क्रिकेटमध्ये जिम्मी मेदगे या नावाने प्रसिद्ध आहेत. उभ्या मुंबईतल्या अनेक स्पर्धा ज्यांनी गाजवलेल्या आहेत. आज खरं तर त्यांच्या प्रयत्नांची यावेळेचा बॉल कट केला. थर्ड मॅन मध्ये सुभाष क्षेत्ररक्षकाच्या जवळून चेंडू जाताना पाहायला मिळेल. एक धाव आली. दुसरीचा प्रयत्न मैदानावरती होतो. 2 धावा सहजरित्या या ठिकाणी मिळतील. सिंगल डबल्सनं मॅच जवळ केली जाऊ शकते हेच हेरलेलं आहे. नवीन आलेला फलंदाज देवा मैदानावरती आपण पाहतो 2 धावा या ठिकाणी येतात आणि 2 धाव्यांच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावपलकावरती 40 वरती जाऊन पोहोचेल. आता आवश्यकता फक्त या मॅचला जिंकण्यासाठी 13 धाव्यांची आहे. गोलंदाज फुल टॉस फुल ऑफ लेंथ लाईन आणि लेंथ सटिक होती. पुन्हा एकदा बाईट चेक सिंगल धाव या ठिकाणी मिळतीये आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. षटक क्रमांक मैदानावरती 3 संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावसंख्या D3 स्टार जाऊन पोहोचेल 41 धावा. दर्शकांनी भरलेली क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतो. खरं तर आपण पाहतो ज्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पायमुद्रा उमटली अशी पवित्र माती आणि पहा अथांग गेल्या 11 वर्ष मला वाटतं क्रिकेटचा आपण हा रणसंग्राम पाहत आलेलो आहोत. बदलत्या क्रिकेटनुसार कुडे गावाचं क्रिकेट देखील पुढे चाललेलं आहे आणि पहा या स्पर्धेच्या माध्यमातून एक उत्कृष्ट प्लॅन जो मात्र आमच्या ऑर्गनायझर कमिटीचा पाहायला मिळतो. कारण नवीन खेळाडू घडले पाहिजेत ही संकल्पना आणि सर्वांना संघटित करणारे सर्व नोकरदार मित्र असतील सामाजिक कार्यकर्ते राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मित्रपरिवाराला संघटित करणारी एकमेव क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कुडे बुद्रुक प्रीमियर लीग ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतो. KPL चषकामध्ये आपण दिवस क्रमांक 1 पाहणार आहोत. 3 दिवसाची स्पर्धा चर्चा वर्षभराची आहे. यावेळेचा बॉल मिड ऑनच्या डोक्यावरून आलाय हा टोले जंग प्रहार षटकार.
पाहतोय कुडे बुद्रुक प्रीमियर लीगचा हा धगधगता थरार आणि त्यामध्ये एक सुमधुर मराठी संगीत, अनेक जुन्या आठवणी ताज्या करणारं संगीत आमच्या डीजे ऑपरेटरने या ठिकाणी पेश केलं. विशेष त्यांचा पण कौतुक व्हायला हवं. यावेळेचा बॉल आपण पाहतो निर्जनस्थळी टप्पा चेंडू घेताना पाहायला मिळतो आणि त्यानंतर पुन्हा 2 धावा देवा यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतील आणि धावा फलकावरती पुन्हा भर पडेल. संघाची धावा संख्या 49 वरती जाऊन पोहोचली आहे. एका बाजूला D3 स्टार आता विजयाच्या दिशेने वाटचाल करते आणि गोलंदाजच्या माध्यमातून आपण पाहतो अशोक वाळुंज जे मात्र गोलंदाजी मार्गवरती आहेत. फक्त आवश्यकता 4 धावेंची आहे. एक मोठा फटका मॅचला फिनिश करू शकतो. यावेळेचा बॉल तिथे संधी होऊ शकते. गोलंदाज येत आहेत बॉलवरती, चेंडू कव्हर करतील. 1 धाव या ठिकाणी प्राप्त होईल आणि याचबरोबर एका धावेनिशी संघाची धावा संख्या 50 धावा धाव फलकावरती कंप्लीट होत आहेत. D3 स्टार दिनेश दादा धंद्रे यांच्या मालकीची टीम आपल्याला पाहायला मिळते. दिनेश धंद्रे यांचं विशेष आम्ही कौतुक करू. याही पर्वामध्ये एक चांगल्या संघाची बांधणी केली आहे. जबरदस्त मॅच. गोलंदाज तयार होत आहेत. आखूड टप्प्याचा बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न, पुन्हा डायरेक्ट हिटचा प्रयत्न तिथे पंचांकडे होईल अपील. यस इज गॉन. विकेटचं होईल पतन. फलंदाज बाद. खरं तर आपण विशेष कौतुक करू दौलतराव बांगर यांचं. संघ पराभवाच्या छायेखाली आहे, पण क्रीडा रसिकांवरती अगदी खेळाडूंवरती भरपूर पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून लावलं गेलं. त्यामध्ये आमचे इंडिया असतील, निरंजन नाना धंद्रे असतील, विशेष आम्ही त्यांचंही कौतुक करू. भरपूर दानशूर व्यक्तिमत्व आणि पहा सर्वांची काळजी घेणारं व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेर निघाला हा चेंडू आणि पहा दिशा आणि लाईन योग्य होती. रिदम चांगला होता. चेंडू इथे डॉट. 4थं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. फक्त आवश्यकता 3 धावेंची आहे. डावखुरे शैलीचे संजय मैदानावरती पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, धाव इथे मिळणार नाही. परत एक चेंडू डॉट येताना पाहायला मिळतो. तर मैदानावरती षटकाची समाप्ती होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 संपलं जाणार. 4 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवरती आपण जर नजर टाकली तर धावा आपल्याला पाहायला मिळतील त्या 50. वेळ यानंतर अजून मॅच बाकी आहेत, त्यामुळं वेळ वाचवणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आता सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 5 मध्ये जिम्मी आलेत. स्वतः गोलंदाजी मार्कवरती येतील. तर स्ट्राईकच्या दिशेने आपण पाहणार आहोत. शेवटचे 12 चेंडू आणि इथे रोखायच्या 3. म्हणजे आता समुद्रामध्ये सुई सापडण्यासारखं आहे. 12 चेंडू आणि 3 धावा रोखणं या मैदानावरती तितकं सोपं नाही, कारण मोठ्या धावा संख्यांचा देखील इथे पाठलाग झालेला आहे. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं होतं जिम्मी सारखा एक मातब्बर फलंदाज धावबाद झाला आणि तिथूनच HB रायडर संघ बॅकफुटवरती येताना पाहायला मिळाला. आणि या मॅचमध्ये आपण पाहतो, या डावामध्ये आपण पाहतो अगदी सुरुवात करत असताना महेश शिंदेने काय सुंदर बॅटिंग केली. त्याच्या बॅटमधून तब्बल 2 षटकात 2 चौकारांनी अशी भरपूर धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळाल्या. म्हणजे विशेष आपण जर पाहिलं दोन्ही डावांचं, एका बाजून बॅट्समन हवी ठरलेले आहेत. जिम्मी थोडीशी लवकर बाद होताना पाहायला मिळाले. तर आता यावेळेचा बॉल फुल टॉस होता. खाली येणारा चेंडू आलिता तिथे चेंडू डॉट. निर्धाव चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळतो. जिम्मी यांचा सुंदर गोलंदाजी मात्र मैदानावरती केली जाते. निर्धाव चेंडू आला. जिम्मी पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळते. जिम्मी मेदगे. आखूड टप्प्याचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. ही खासियत राहिली आहे जिम्मी मेदगे यांची. परिस्थिती किती बिकट असतो, जिम्मी तितकेच तिखट पाहायला मिळत आहेत. आणि यावेळेचा बॉल मागे आपटला, थोडीशी उसली प्राप्त केली. चेंडू डॉट. 3 धाव्यांसाठी अक्षरशः दमछाक केली जाते संघाची.
आकू टप्प्याचा बॉल कट केला, क्षेत्ररक्षक येत आहे डाऊन द बॉल, आणखीन एक धक्का, विकेटचा होईल पतन, फलंदाज बाद. मिडन ओव्हर साठी भरपूर दानशूर व्यक्तिमत्व आणि आपल्या सर्वांना संघटित करणार एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे, वन अँड ओनली निरंजन आनंद धंद्रे यांच्या वतीनं पारितोषिक येत आहे. जिम्मी यांच्यासाठी खास करून मिडन षटक येत असेल तर या निर्धाव षटकासाठी 500 कॅश प्राइज आणि डीडी आलेत आता मैदानावरती आणि त्यांच्यासाठी पारितोषिक आहे. षटकार जर इथे खेळत असतील डीडी तर 500 रुपयांचं कॅश प्राइज डीडी यांच्यासाठी, म्हणजे पारितोषिक दोन्ही बाजूने आहे. दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे, सर्वांना भरपूर जीव लावणारे व्यक्तिमत्व निरंजन नाना सातत्यानं स्वभावासाठी ओळखले जातात. नावातच सर्व काय आहे. आपण पाहतोय अनेक पर्वांमध्ये भरपूर पारितोषिकांची उधळण तुमच्यावरती होत राहील. पण जिम्मीचा हा चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर निघाला. क्रिकेटचा नियम क्रमांक 25 सांगतो इथे हा वाईड बॉल आहे. ज्यावेळेस गोलंदाज ट्रॅक लाईनच्या बाहेर चेंडू टाकत असेल, तिथे सेकंड लाईनच्या चेंडू बाहेर जात असेल तर लगेच इथे पंच वाईड बॉल घोषित करतायत. फुलटॉस D3 स्टार या संघानं अर्थातच दिनेश दादा धंद्रे यांच्या मालकीच्या टीमनं अभिनंदन. आणि पहिल्या मॅच मध्ये पराभव या ठिकाणी पाहावा लागला. जिम्मी मेदके यांची टीम अर्थातच HB रायडर्स अर्थातच आपण पाहतो हनुमानजी बांगर असतील दौलतराव बांगर यांच्या मालकीच्या टीमला या ठिकाणी पारितोषिक आहे. जो एका हाताने झेल टिपला आणि सुंदर गोलंदाजी केली. निरंजनाना धंद्रे यांच्या वतीनं कॅश प्राइज 200. आणि करून दाखवलंय. विशेष कौतुक राहील. एकदा आमच्या समस्त ग्रामस्थ कुडेकरांनी ठरवलं, तिथे पैशाचा आणि कशाचाच विचार केला जात नाही. एखादी गोष्ट करायची म्हणजे करायची. एकदा कुडेकरांनी ठरवलं ती करूनच पूर्णच करतात. ही खासियत राहिली या आमच्या सर्व ऑर्गनायझर कमिटीची, साई श्रद्धा क्रिकेट संघाची. आणि या ठिकाणी आपण पाहतो एक उत्कृष्ट स्पर्धा या ठिकाणी उभी राहते. तर पहिल्याच मॅच मध्ये थोडंसं अपयश आलं HB रायडर्स या संघाला. तर आता या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच गोलंदाजी करत असताना 1 विकेट आणि बॅटिंग करत असताना भरपूर चांगला खेळ केला. एकोणतीस धावांची जबरदस्त खेळी या ठिकाणी पाहायला मिळाली महेश शिंदे यांच्या माध्यमातून आणि सर्व क्रीडा रसिकांच्या मनावरती अधिराज्य गाजवलं. मोस्ट वेलकम महेश शिंदे. जबरदस्त परफॉर्मन्स या मॅच मध्ये तुमचा राहिला आहे आणि याचे मॅन ऑफ द मॅचचा किताब मान्यवरांच्या शुभ हस्ते लगेच आपण देतो. आकर्षक ट्रॉफीज आहे आणि त्याचबरोबर इमर्जिंग प्लेयर हा एक किताब आपण देत असतो प्रत्येक मॅच मध्ये आणि हा किताब देणार आहोत आपण इमर्जिंग प्लेयर ठरतो या संपूर्ण मॅचचा रामदास, ज्यानं क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी सुंदर केली. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो सुरुवातीला गोलंदाजी करत असताना
मॅन ऑफ द मॅच महेश शिंदे, त्याचबरोबर इमर्जिंग प्लेयर रामदास गोलंदाजांनी झेल भरपूर चांगला आपण पाहिला. आणि त्याचबरोबर देवा काळे यांचाही चांगला खेळ पाहायला मिळाला, त्यांनाही मी विनंती करतो देवा या. आणि त्याचबरोबर आपण पाहतो सुरुवातीला आत्ता गोलंदाजी करत असताना 3 धावा रोखपर्यंत सुंदर खेळ पाहायला मिळाला जिम्मी आपण या चारही खेळाडूंना विनंती करतो 2 कॅप्स इमर्जिंग प्लेयरसाठी, एक स्पोर्ट बॅग आणि त्याचबरोबर मॅन ऑफ